गळ्यापर्यंत आता हातपाय हललेच पाहिजे, पाणी आलंय गळ्यापर्यंत आता हातपाय हललेच पाहिजे. अरे मराठ्याच्या पोरा आता तुला लढलंच पाहिजे, अरे मराठ्याच्या पोरा आता तुला लढलंच पाहिजे, लढलंच पाहिजे, लढलंच पाहिजे. नमस्कार, मी साक्षी गणेश भागवत, राहणार गणेशनगर. सर्वांना सर्वप्रथम माझा जय शिवराय, जय श्रीराम. आज खऱ्या अर्थानं मी तुमच्यासोबत या मीडियाच्या माध्यमातून संवाद साधू इच्छिते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठा बांधवांनी आज एकत्र येणं का गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण इतिहास बघितला तर आजपर्यंत जेवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या, जेवढ्या वेळेस आपल्या राष्ट्रावर, आपल्या देशावर संकट आली, आपल्या या स्वराज्यावर संकट आली, त्यावेळेस माझाच हा मराठा समाज ढाल बनून या देशाच्या पाठीशी उभा राहिलाय. ज्या ज्या वेळेस परकी आक्रमणं झाली त्यांना परतावून लावण्याचं काम हे मराठा समाजाने केलंय. ज्या ज्या वेळेस इंग्रजांचं साम्राज्य आलं, ज्या ज्या वेळेस तुर्कियांचं साम्राज्य आलं, ज्या ज्या वेळेस यवनांच्या घोड्यांच्या टापांखाली आपली माणसं चिरडल्या जात होती, त्यावेळेस हा अन्याय थांबवण्याचं काम हे मराठा समाजाने केलं. आणि या मराठा समाजावर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे, ती फक्त आपल्या हक्कासाठी. आणि यासाठी आता तरी आपल्या मराठा समाजाने एकत्र यावं. आज आपला मराठा समाज रस्त्यावर उतरलाय तो आपल्या हक्कांसाठी. आपला हक्क तरी काय, आपली मागणी तरी काय. आपली मागणी माफकच की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आता आरक्षण का मिळावं आणि आरक्षणाची गरज का आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण लागू केलं त्या काळामध्ये. ते खऱ्या अर्थाने योग्य होतं का, कारण जी विकासाची गंगा वाहत होती त्या विकासाच्या गंगेमध्ये कित्येक जाती धर्माचे जे लोक आहे, कित्येक समाजाचे जे लोक आहे, ती त्या विकासाच्या गंगेच्या कुठेतरी मागे राहिली होती. ते त्या विकासाच्या प्रवाहामध्ये आले पाहिजे. आपल्यासारखी जनसामान्यांसारखी वागणूक त्यांनाही मिळाली पाहिजे. त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आरक्षण लागू केलं. आणि त्यावेळेस याचा जो स्वीकार आहे तो आपल्या मराठा समाजाने केलाच की. आपल्या मराठा समाजाने सुद्धा त्या लोकांना आपलं समजलं, आपले बंधू भगिनी समजलं आणि त्यानुसार त्यांच्यासोबत वागणूक चालू झाली. या नवीन चालीरीती त्यानुसार चालू झाल्या. मग आता असं का झालं की मराठा आरक्षणाची गरज पडली, तर आताचा जो 2023चा जो इतिहास पाहिला तर या विकासाच्या गंगेमध्ये वाहत असताना सर्व जाती धर्मीय पुढे चालले, पण सगळ्यात मागे जर कोणी राहत असेल तर तो आपला मराठा. आणि याचं मूळ कारण म्हणजे मराठ्यांना आरक्षण नसणे. आणि यासाठी आपल्याला आरक्षणाची गरज आहे. बघा ना तुम्ही, आपला जो मराठा समाज आहे या मराठा समाजामध्ये बहुतांशी लोक हे शेतकरीच आहेत. शेतकरी कुटुंबामधले हे सर्व लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. शेतकरी हा शेतीवर उदरनिर्वाह करून कसे तरी आपल्या जे लेकरं बाळ आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. मुलंही चांगल्या रीतीने शिकतात, चांगल्या मार्क्सने पास होतात. पण ह्या आरक्षणामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये असा अन्याय होतो की इतर जाती धर्मियांची जी मुलं आहेत त्यांना लवकर कुठेतरी चांगले कॉलेजेस मिळतात आणि या तुलनेत मराठा समाजाची जी मुलं आहेत त्यांना मात्र मार्क्स मिळूनही आरक्षण नसल्या कारणाने कुठेतरी माघार घ्यावी लागते. यासाठी आम्हाला हवंय आरक्षण, की जेणेकरून दुसरं काही नाही तर कमीत कमी शिक्षण क्षेत्रात तरी आम्हाला आमची जागा मिळायला हवी. युवकांनी यामध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे. जे आपलं मराठा आरक्षण आहे, जो आपला मराठा आरक्षणाचा लढा आहे, यासाठी युवकांनी नक्कीच लढलं पाहिजे. कारण आपल्यासमोर नेहमीच एक उदाहरण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे आपल्यासमोर मोठंच उदाहरण आहे की जे इतिहास समोर ठेवून चालतील ते नक्कीच यशस्वी होतात. या इतिहासामध्ये जेवढ्या काही लढाया लढल्या गेल्या सर्व युवक तरुण मावळे होते, काही वयोवृद्धही होते. परंतु या मावळ्यांनी हे सगळं हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि खऱ्या अर्थाने या यवनांच्या आपल्यावर चालणाऱ्या टापा थांबवल्या. आणि हे फक्त युवकच करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपल्या 3 अवस्था असतात. एक बालावस्था, एक युवक अवस्था जी किशोर अवस्था आपण त्याला म्हणतो, आणि एक प्रौढ अवस्था. तर यामध्ये जी बाल्य अवस्था असते त्या बाल्य अवस्थेमध्ये कृती असते पण विचार नसतो. आणि वयोवृद्ध जी अवस्था आहे प्रौढ अवस्था त्यामध्ये विचार असतो पण कृती नसते. म्हणजे बघा, आता मी जर एखाद्या लहान लेकराला सांगितलं की दगड या कॅमेरावर मारायचा आहे तर तो कृती करेल पण विचार करणार नाही. आणि प्रौढ व्यक्तीला मात्र दगड समोर दिसत असला कॅमेराच्या, त्याला बाजूला करण्याची विचार त्याच्या मनात आला तरी मात्र त्याच्या
शारीरिक व्याधींमुळे तो करू शकत नाही, म्हणजे त्याच्याकडे विचार आहे पण कृती नाही. फक्त एक आणि एक अवस्था, युवक अवस्था अशी आहे जिच्याकडे कृती पण आहे आणि विचार पण आहे, आणि याच कृतीचा आणि याच विचारांचा धगधगता लावा घेऊन आपल्याला या रणभूमी आता गाजवायच्या आहे. आणि हीच रणभूमी गाजवत असताना आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे, आपलं हे मराठा आरक्षण मिळवायचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात जास्त संख्येने मला युवक आणि युवती ज्या आहेत त्या 14 तारखेचा जो अंतरवली सराटी या गावी जो मराठा विराट मोर्चा होणार आहे यामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मी सर्व भगिनी आणि बंधूंना कळकळीची विनंती करते की आपण त्या ठिकाणी अवश्य सहभागी व्हावं. आपल्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विचार करून जर सांगितलं तर या मराठा समाजाला जो आज विकासाच्या गंगेत कुठेतरी मागे पडलाय तो सुजलाम सुफलाम झालाच पाहिजे, तो या विकासाच्या गंगेत आलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हिंदू राष्ट्र झालंच पाहिजे. आणि यासाठी मी निरंतर कार्यरत आहे, कार्यरत होते आणि कार्यरत राहणार. बाकीच्याही युवतींना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की आपणही या लढ्यात माझ्या सोबत सामील व्हावं. जसे की जरांगे पाटील म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली एक दैवी शक्तीच म्हणावी लागेल. आणि या शक्तीला ते आज आपल्यासाठीच स्वतःचं रक्त आटवताय. कशासाठी? त्यांना कुठलीही कशाची अपेक्षा नाही आहे, फक्त त्यांना आपली आज साथ हवी आहे. आणि या लढ्यामध्ये तुम्ही सर्वजण साथ द्याल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. कारण जर तुम्ही बघितलं आताचा जर आलेख बघितला तर या आरक्षणामुळे अशा गोष्टी घडतात की ज्यांना समजा एखाद्याला डॉक्टर व्हायचं असेल, एखाद्याला डॉक्टर व्हायचं आणि तिथे मराठा समाजाच्या एखाद्या मुलाला 90% मार्क्स मिळतात आणि काही मुलांना मात्र 60-70% सुद्धा ते पास होतात इतर समाजाचे, पण तरीही त्यांचा डॉक्टरेटला नंबर लागतो. आणि मराठा समाजाचा जो खऱ्या अर्थाने लढा देऊन पास झालेला मुलगा आहे तो कुठेतरी मागे पडतो. आणि नंतर या आरक्षणाच्या माध्यमातून घडलेले डॉक्टर तयार होतात. मग खऱ्या अर्थानं जे डॉक्टर पेशासाठी मान्य आहे, पात्र आहे, असे डॉक्टर आपल्याला मिळतील का? किंवा प्रत्येक क्षेत्राचा जर विचार केला तर प्रत्येक एक ना एक क्षेत्रामध्ये आपल्याला जशा पात्रतेची व्यक्ती हवी आहे तशी व्यक्ती आपल्याला त्या क्षेत्रामध्ये मिळेल का याचा विचार करणं गरजेचं आहे. यासाठी आम्हाला हवंय ते मराठा आरक्षण. जर तुम्ही आरक्षण देत असाल तर ठीक, आरक्षण देत नसाल तर सर्वांचंच आरक्षण रद्द करा. आरक्षण तुम्हाला द्यावंच लागेल. जर तुम्ही मराठा आरक्षण देत नसाल तर तुम्ही सुद्धा माझं एक वाक्य लक्षात ठेवा की मराठ्यांचा हा इतिहास आहे की जे मनगट बांगड्या घालू शकतात तीच मनगट या रणांगणामध्ये समशेर उपसून शत्रूची मान सुद्धा उडवू शकतात. आणि ही इतिहासाची जी पाऊलखुण आहे तीच आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आरक्षण देता की आम्ही तलवारी उपसू याचं उत्तर मला हवंय. अंतरवली सराटी या ठिकाणी जात असताना युवकांनी सगळ्यात महत्त्वाची कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आता अंतरवली सराटी या ठिकाणी विराट मोर्चा होतोय. या विराट मोर्चामध्ये तुमच्या आमच्या माय भगिनी सुद्धा सामील आहेत. तर त्या ठिकाणी आपल्या मराठ्यांचा इतिहास आहे की आपण फक्त तलवारीशी लग्न लावतो, आपण फक्त शस्त्रांशी खेळ खेळतो आणि हाच इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपल्याला तिथे जायचंय. आपल्या मनात या मराठा आरक्षणाबाबतचा जो धगधगता लावा आहे तो पेटता घेऊन आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. कुठल्याही प्रकारच्या मदमस्त धुंदीमध्ये आपल्याला जायचं नाहीये. कुठल्याही प्रकारचं जे व्यसन आहे, दारू असेल, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही त्याग करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं असं व्यसन केलेली व्यक्ती त्या ठिकाणी आढळणार नाही. हा सर्वात प्रथम ही काळजी युवकांनी जे युवक वर्ग आहे त्या ठिकाणी सामील होणार आहे यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण ज्या सर्व माता भगिनी त्या ठिकाणी येणार आहेत त्यांचा मान सन्मान होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तो मान सन्मान फक्त आपणच देऊ शकतो, कारण आपल्या इतिहासात परकीयांच्या शत्रूंच्या सुद्धा माईला ताई म्हणण्याचा इतिहास आपला आहे. आणि हाच डोळ्यासमोर ठेवून तुम्ही त्या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला फक्त मी एक मराठा आहे, मी फक्त मराठा आहे हीच जाणीव मनामध्ये ठेवून एक मराठा म्हणून आपल्याला त्या ठिकाणी अंतरवली सराटी या ठिकाणी या विराट मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या काही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्याही पदवीवर कार्यरत असाल आणि राजकीय क्षेत्रात जरी तुम्ही त्या पदवीवर
कार्यरत असाल तरी तुमची लहान बहीण म्हणून तुम्हाला सांगते, तुमच्या ज्या काही राजकारणी किंवा ज्या काही पदाच्या चपला असतील त्या तुम्ही बाहेरच काढून यायच्या. त्या ठिकाणी सभा मंडपामध्ये येताना फक्त आणि फक्त प्रत्येकाने मी एक मराठा आहे, फक्त मराठा म्हणूनच प्रवेश करायचा आहे आणि मराठा म्हणूनच आपण लढणार आहोत. या सर्व पोट जाती आहे त्यांनी सुद्धा इथून मागे प्रत्येक मोर्चाला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. यापुढेही त्यांनी द्यावा हीच मी एक कळकळीची विनंती करते. मग मराठा म्हणजे तरी काय? मराठा म्हणजे आपल्या पवित्र कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा, वारकऱ्याच्या गळ्यातील माळ म्हणजे मराठा आणि या महाराष्ट्राची नाळ म्हणजे मराठा. तोच आमचा एक मराठा लाख मराठा. आणि या मराठ्यांचा इतिहास आहे की जेवढ्या सगळ्या परकीय आक्रमण आले त्यांना आम्ही निर्भीडपणे तोंड दिलं आणि त्यांच्या छाताडावर टिचून आम्ही आमचं यश मिळवलं आणि आमची यशोगाथा आमच्या सांडलेल्या रक्ताने लिहिली. हा आमचा इतिहास आहे. सांडलेल्या रक्ताने या मातीच्या छाताडावर आमचा इतिहास कोरण्याचा जो पराक्रम आहे तो आम्ही इथून मागेही करत आलो आणि इथून पुढचेही मराठे करत राहील. परत एकदा सांगायचं झालं तर आमच्या महिला भगिनी सुद्धा या सगळ्या मराठा समाजाच्या ज्या काही रणसंग्राम झाले त्या रणसंग्रामात सामील होत्या. झाशीची राणी असतील, मासाहेब जिजाऊ असतील, मासाहेब येसुबाई असतील, या सर्वांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आहोत आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सांगतो की ज्या महिला जे हात फुकणी हातात घेऊन चूल पेटवू शकतात, ज्या हातात बांगड्या घातल्या जातात तेच हात समशेर उपसून शत्रूची मुंडकी सुद्धा उडवतात, हेच हात आता मराठा आरक्षणासाठी लढणार आहेत. ज्या माता भगिनींवर तुम्ही अन्याय केला, ज्या माता भगिनींवर तुम्ही लाठीचार्ज केला, ज्या माता भगिनींना तुम्ही गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या ज्या डोक्याच्या चिंदड्या उडाल्या, त्याच डोक्याचं दुःख आमच्याच डोक्यात घेऊन आम्ही येणार आहोत 14 तारखेला अंतरवाली सराटी येते. तुम्ही आरक्षण देता की आम्ही समशेरी उपसू, एवढाच प्रश्न माझा शासनाला आहे. मी सुद्धा एक मराठा म्हणून माझ्या या मराठा समाजाच्या हक्कांसाठी, माझा या मराठा समाजावरील अन्याय थांबण्यासाठी मी सुद्धा या मोर्चामध्ये, या विराट मोर्चामध्ये माझा सहकुटुंब सहपरिवार मी सामील होणार आहे. मी आपणासही कळकळीची विनंती करते की आपणही आपल्यासाठी, आपल्या हक्कांसाठी या मराठा विराट मोर्चामध्ये सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हावं. कारण ही लढाई फक्त मनोज जरांगे पाटलांसाठी किंवा इतर कुठल्या नेत्यासाठी नसून ती तुमच्या माझ्या हक्कासाठी आहे. जी विकास गंगेमध्ये आपला मराठा समाज मागे पडला, मराठा समाजाला फक्त म्हटलं जातं उठ मराठा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, पण खऱ्या अर्थानं या लोकशाहीमध्ये मराठा समाज आहे का? तो खऱ्या अर्थानं त्या विकासाच्या गंगेत आहे का? त्याच्यावरचे अन्याय अत्याचार थांबले आहेत का? या सगळ्या धगधगत्या विचारांचा लावा घेऊन आम्ही त्या मोर्चात येत आहोत. तुम्हीही याल आणि आलेच. ज्या सर्व युवक आणि युवती आहेत, मराठा युवक आणि युवती, सर्वांना कळकळीची विनंती आहे. तुमची लहान बहीण म्हणून तुम्हाला सांगते की आता जी मराठा समाजाची ही जी परिस्थिती आहे ही कुठेतरी थांबवण्यासाठी याची जी धुरा आहे ती आता आपल्याच खांद्यावर घेणं गरजेचं आहे. कारण आपलेच ते खांदे आहेत जे सक्षम आहेत, जे ही धुरा सांभाळू शकतात आणि आपल्यासाठीच एवढा मोठा लढा चाललाय. आपल्यासाठीच मनोजजी जरांगे पाटील स्वतःचं रक्त आटवताय. या गोष्टीची जाणीव ठेवून सर्वांना विनंती आहे, सर्वांना एक लहान बहीण म्हणून विनंती करते, कळकळीची विनंती करते की आपण त्या ठिकाणी या. कुठलाही संकोच ठेवू नका. मराठा समाज असा आहे की प्रत्येकाला सेवा, सुरक्षा आणि सुसंस्कार या तीन गोष्टींचं बीजारोपण केलेलं असतं आणि याच संस्कारांची जाणीव ठेवून प्रत्येक युवतीची सुरक्षा सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. पोलीस बंदोबस्त आहे. युवतींना सुद्धा विनंती आहे की कुठल्याही प्रकारची शंका न बाळगता, मी सुद्धा एक युवतीच आहे, तरी सुद्धा मी जर असा लढा देत असेल, मी जर एक पाऊल चालत असेल तर मला सुद्धा तुम्ही 2 पावलं चालणं अपेक्षित आहे आणि ते तुम्ही चालाल आणि तुम्ही माझ्यासोबत याल हीच मी अपेक्षा ठेवते. आणि सर्वांना पुनश्च एकदा कळकळीची विनंती करते की मी येते, तुमची लहान बहीण जर त्या ठिकाणी येते तर तुम्ही एक माझे मोठे बहीण भाऊ म्हणून तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी याल